सटवाई देवी ही देवी नवजात शिशु बालकांचे भविष्यलेखन करणारी देवता आहे असा हिंदू पुराण कथांमध्ये लिहिले आहे। या आई सटवाई देवी सटवी, सटुआई, सटविका इत्यादी नावांनी ओळखले जाते। नशीब देवता असेही म्हणतात। सर्वसाधारणपणे बाल अथवा बालिकेचे जन्माचे 6वें दिवशी या देवीची पूजा करण्यात येते। असा एक समज आहे की सटवाई देवी ही कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाचे विधिलिखित लिहिते। ते कोरा पांढरा कागद व टाक पेन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते। झोपेत हसणाऱ्या बाळास सटवाई हसविते असाही एक समज आहे। मराठवाड्यातील ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे। ताई सटवाई देवी मराठवाड्यातील अनेक गावांची ग्रामदेवता आहे। हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाही, फक्त आडोसा असतो। सटवाई देवीचे माहेर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात असून देवी जास्तीत जास्त लातूर जिल्ह्यात संचार करीत असते। तर बघूया सटवाईची जत्रा। नमस्कार, मी रामेश्वर थोरात। टाइम TRN यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र मराठवाडा नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील मनुला या गावी देवी सटवाईची लेकुरवाळी जत्रा भरते। या मंदिराचे पुजारी किती वर्षापासून या ठिकाणी ही जत्रा भरते आणि या जत्रेचं रहस्य काय आहे, या मंदिराचं रहस्य काय आहे ते या मंदिराचे पुजारी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार। आज माघ पौर्णिमेच्या निमित्ताने जे लोक येतात इथं त्यांच्या आस्थेनुसार इथं लेकरवाळी यात्रा, तसेच त्यांना जे नवस बोलले ते पूर्णपणे पावन होते आणि त्या आस्थेनुसार त्यांनी पूजेला येतात। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या तिसरी पिढी जवळपास आमची आजोबापासून त्यांच्या स्वेच्छेने कोणी बकऱ्या सोडण्यासाठी, कोणी आपल्या पाळणा धरते चांदीच्या स्वरूपात, कोणी लेकरांना येण्यासाठी करतात। आता तुम्ही जावळं काढण्याची जी गोष्ट केली होती, तर ते जावळं पहिले जावळं असतात ते इथं येऊन उतरतात का नवस पूर्ण झाल्यानंतर? नवस म्हणजे जर पावन जर हे असेल तर त्या स्वरूपात त्यांनी पौर्णिमेला येऊन जळ भरतात। जळाचा प्रोग्राम पौर्णिमेच्या दिवशी असतो, त्यामध्ये त्यांनी जळचा प्रोग्राम करून जावळं काढायला येतो। देवीचे श्रद्धा भावनेच्या हिशोबाने इथे येऊनच काढायला। आता ही जत्रा किती वर्षापासून भरते? ती आता तिसरी पिढी असणे आमची, आता तिसरी पिढी तिसरी पिढी आहे त्यापासून भरतात। म्हणजे तुमच्या आजोबाच्या काळापासून ही जत्रा या ठिकाणी भरते आणि या ठिकाणचे पुजारी तुम्हीच मेन आहात का दुसरं कोणी? आम्ही सगळे भाऊकी कदम। बरं। देवकर इथं मंदिराचे काही मुळ्याची घर आहेत आमची, मुळ्याची देवकर कदम। म्हणजे आसपासचे जे आजूबाजूचे जे गाव आहेत सर्व मिळून या ठिकाणी पूजा ज्याच्या त्याच्या पद्धतीने सेवा करतात।
तसेच या मंदिराचे दुसरे असलेले पुजारी जे या मंदिरात सेवा करतात त्यांचेही आपण या ठिकाणी मनोगत घेऊया। त्यांची मनोकामना पूर्ण होते। त्या नवल बोलतात, कोणी जळाचा बोलते, कोणी धावळाचा बोलते, कोणी कपडे त्या हिशोबाने गोडधोड पदार्थ देवीला वाटत नाही ते देतात। समाधान करा हे सगळं माझं देवपर आहे। आज जवळपास 30 वर्ष झाली आणि मला कमी आता वाटते आज जवळपास 40 वर्ष बरे राहिले। सगळं माझ्या दर्शनासाठी लोक बोलून येतात। आजपासून आमच्या या सटवाई देवीची यात्रा सुरुवात होत आहे। आज भूमिकेच्या जळाचा कार्यक्रम असतो, पौर्णिमानिमित्त यात्रा भरत असते। आज रात्री रस्त्यामध्ये नदीवर जाऊन पूर्ण भावी भक्त आपले बोललेले पूर्वीचे नवस करण्यासाठी येतात। ही यात्रा जवळपास सुमारे 300 वर्षापासूनचा इतिहास यात्रेचा आहे, परंतु या 300 वर्ष इतिहासाकाळापर्यंत इथे अजून कोणत्याही सुविधा झालेल्या नाहीत। यात्रा 0 वयोगटातून लहान मुलं आणि महिला पुरुष भाविक भक्त भरपूर येत असतात आणि दर्शन येऊन सुखरूप जातात। परंतु भौगोलिक परिस्थिती इतकी आहे, नदीच्या काठचा परिसर असल्यामुळं इथं अजून कोणतीही असं डेव्हलपमेंट झाले नाही। प्रतिनिधीच्या माध्यमातून कोणता निधी मिळाला नाही, रस्त्याची अडचण आहे, वीज पुरवठा मिळत नाही, इथं अजून इथं कोणतं सभामंडप दिलेलं नाही, कोणतं सगळे भाविक भक्ताच्या माध्यमातून आज कोणता एवढा हे झालेला विकास आहे। आमची अशी मागणी आहे की प्रतिनिधी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन आम्हाला या यात्रेकरता सुखसोयींची सुविधा उपलब्ध करून द्यावी। भांदा देवारान मायला बोलवा घराते, भांदा देवारान मायला बोलवा घराते, भांदा देवारान मायला बोलवा घराते। देवारामी बांधी ते लावून ध्यान, देवारामी बांधी ते लावून ध्यान, तुझ्या चरणी माझ रमलं या मन, तुझ्या चरणी माझ रमलं या मन, आली हो मा काली। मनोला गावामध्ये सटवाई मातेच्या मंदिरामध्ये जावळं काढायची ही प्रथा आहे। त्यानुसार प्रत्येक मुलीला जावळं काढण्यासाठी ते घेऊन येतात। श्रीराम दळवे, मी उमरी या गावचा रहिवासी असून या देवीची श्रद्धा आम्हाला आहे आणि हा माझा मुलगा शिवांश आहे, हा माझा प्रथम चिरंजीव आहे, ही माझी पत्नी आहे। इथे आम्हाला जावळं काढण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि इथे आमची या देवीवर खूप श्रद्धा आहे। इथं पिढ्याने पिढ्या चाललेली प्रथा आहे की जावळं इथे येऊन या बाळाचे काढल्या जातात, ते आम्ही हा कार्यक्रम त्या बाळाचा केलेला आहे।
आता पहिला दिवस आहे, इथून आता 5 दिवस जत्रा चालते. तुम्ही दुकान कधीपासून लावलं? दुकान आजपासून लावलं, जत्रा इथून 5 दिवस चालते. म्हणजे 5 दिवस तुमचं दुकान इथे राहणार. 5 दिवस राहणार. व्यवसाय चांगला चालते? व्यवसाय साजरा चालते. म्हणजे तुम्ही दरवर्षी या ठिकाणी येता? दरवर्षी या ठिकाणी आम्ही करतो. या जत्रेचा हा पहिला दिवस आहे आणि आता व्यापारी त्यांचे प्रतिष्ठान या ठिकाणी मांडत आहेत. त्यांची दुकाने लांब लांबवरून घेऊन आलेले आहेत. बरेच दुकानदार आहेत ते या पहिल्या दिवशी आजपासून तयारी करत आहेत. तर आपण दुकानदाराची मुलाखत घेऊया की आता हे दुकान किती दिवस राहणार आहेत. आम्ही दुकान लावायला आजपासून यात्राचा शुभारंभ चालू झालेला आहे आणि 5 ते 4 दिवस ही यात्रा फुल तरीकेनं चालू राहते. येतात प्रसिद्ध आहे ही यात्रा. मनोला यात्रा म्हणजे देवस्थान प्रसिद्ध असल्यामुळे इथं लांब लांबून भक्त येतात. आमचा व्यापारही चांगला होते. रहिवासी आहो, यात्रेनिमित्त आलो आहो. ही यात्रा फार वर्षापासून भरते. इथं खूप लेकरबाळी नवसाला येतात. कोणाला लेकरू बाळ होत नसले तर लेकरू बाळासाठी खूप लांब लांबून लोक इथे येतात. तर या ठिकाणी एक हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी भोजन म्हणजे भोजनमध्ये काय रोट्या पोळी भाजी इत्यादी आयटम या ठिकाणी भेटतात. त्या खाण्यासाठी उद्या आपण अवश्य या ठिकाणी येऊया. आता सध्या मावशी काय म्हणतात ते ऐकूया. भजे, पुरी, भाजी, चहा, बेसन, पोळी. एक अंकल 30 ते 40 वर्षापासून येते. हां, बाबूराव रामराव चकुरवाड कवाना. आणि या हॉटेलचे तुम्ही मालक? हो. म्हणजे तुम्ही फक्त गला सांभाळता की भजे काढता? सगळं काम करतात. त्या गावची यात्रा बऱ्याच वर्षापासून जवळपासच्या खेड्यामध्ये खूप गाजलेली आहे आणि लेकीबाईची जत्रा आहे. त्याच्यामुळं आमच्या वाडवडिलांना ही जत्रा जपलेली आहे. आम्ही पण ही जत्रा त्या भक्तांचे तिथे जत्रेला आले त्या लोकांची सगळ्यांची सेवा करतो आणि सगळ्यांना देवीचं दर्शन हो यासाठी आम्ही त्यांची मदत करतो. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचा व्यवसाय बरा होते का? हो बरं. तुमचे म्हणजे कामगार किती आहेत? कामगार 5-6 होतात. आणि तुम्हाला या ठिकाणी 10-12 माणसं लागतात. आणि या ठिकाणी येण्यासाठी किती खर्च लागतो तुम्हाला? कमीत कमी 10 ते 15 हजार. 10 ते 15 हजार तुम्हाला या ठिकाणी गुंतवणूक करावं लागते.
म्हणजे आपलं नशिबाचं खेळ आपल्या शेतीसारखं. हा पहिले तर लावा लागते, निघल्यानंतर आपलं कमीत कमी 100 मध्ये 25 येते समजा. 100 मध्ये 25 येते. म्हणजे तुम्ही लावलेला खर्च हा सर्व निघून तुमचं सर्व रोजगाराचे सर्व खर्च निघून काहीतरी नफा पडते. काय ना काहीतरी उरते. ठिकाणी तुम्हाला या जत्रेमध्ये नफा किती होते आणि किती दिवस तुमचा हा व्यवसाय चालतो या जत्रेमध्ये? 2-4 दिवस राहते जत्रा आहे. हा, तरी 1200 रुपये पडते. 1200 रुपये रोज पडते. म्हणजे तुमचा खर्च पाणी निघून नुकसानमध्ये जात नाही, पण नफ्यामध्ये राहतात. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा. तर भेटूया नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओमध्ये.